ठेवून आपण इथे आपण ह्याचा काय बोलतात त्याला बसचा आनंद घेतलेलाच आहे, AC बसचा. आणखीन आता आपण रिक्षाचा घेतो इकडे आणि मोस्टली इकडे सगळ्या लेडीज रिक्षा चालक आहेत. ही मोठी आहे गोष्ट. आणि आता आपण कुठे चाललोय? डॅमला. आता आम्ही डॅमला चाललो. कोणत्या डॅमला? आणि तयारी पण ओके. शहरा बघून सगळे घाबरलेले आहेत. खूप प्राणी आणि खूप मच्छी. आवाज येतोय का? पण आवाज येतोय तुम्हाला? हळूहळू बोलतोय, तोंडात बोलतोय. ओके. आपण आता डॅम सरोवर ॲक्च्युली डॅमचं नाव काय ते बघते आणि रिक्षा पण उडती आहे, तर आम्ही ठेवतो तिथे पोचल्या बोलते. रिक्षा चालला हे बाबा, आम्ही डॅमवरती आलेलो आहोत. मस्ती चालली आहे कारण ती एक रिक्षावाली होती, ती बोली थांबते म्हणून. हेमांगीची आमची रिक्षावाली होती, ती बोली ना आताचे पेमेंट करा, म्हणून तर बघूया मला भाड्याला तुम्ही मारून येते असं म्हणाली, म्हणूनच जोक चाललाय. डॅमचं नाव समजलंय पूर्ण, सरदार सरोवर डॅम व्ह्यू पॉईंट, इथल्या या पॉईंटचं नाव आहे. आता कळलंय. हाच तो कालचा डॅम जो आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून बघितला होता. चढ होतं, दम लागलाय. आणखी थोडंसं पाण्याचे दरवाजे उघडे आहेत, खाली दिसत आहेत हे बघा स्लोमध्ये. तर तिथे आलेलो आहोत हा व्ह्यू पॉईंट बघायला जवळून. काल लांबून पाहिला, आज जवळून पाहूया. धरण आपण पाहतोय ह्याच्यामध्ये फक्त थोडंसं पाणी सोडलं जात आहे आणि ह्या धरणामध्ये वीज निर्मिती केली जाते, जी आपल्या महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानला दिली जाते. राजस्थानला पाणीसुद्धा इथून सप्लाय केलं जातं. 532 किलोमीटर इथे लाईन त्यांनी जोडली गेलेली आहे. त्यातून गुजरातच्या काही गावाला आणखीन तुमच्या राजस्थानला पाणी नेलेलं आहे. आणखीन हा जो आपल्याला पर्वत दिसतोय हा सातपुडा पर्वत आहे. ही जी रांग आहे पर्वतांची तो सातपुडा पर्वत आहे ते सांगण्यात आलेलं आहे. बरीच काही माहिती ते आपल्याला मिळालेली आहे धरणाबाबत. आणखीन खूप छान प्रकारे त्या ज्या आहेत तिथे मार्गदर्शक होत्या, त्यांनी छान माहिती ह्या मॅडमनी आपल्याला दिलेली आहे. 2 hours later. आपण दुपारचं जेवण करून इथे आपल्या दुसऱ्या स्पॉटवर आलेलो आहोत. आणखीन खूप घाई चालली आहे कारण आपल्याला सगळे स्पॉट कव्हर करायचे आहेत. आता आपण श्रेष्ठ दृश्य म्हणजेच बेस्ट व्ह्यू बघायला इकडे आलो आहे. जे काल आपण त्या साईडला होतो तिथून आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी असं लिहिलं होतं, तर त्या साईडला आपण आलेलो आहोत. हे मागच्या माझ्या मागे जी दिसतंय ना, इथे लिहिलं आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी. आणि ग्रीन कलरची लाईटिंग होती ना, तर ती ह्या रोडला होती, म्हणजे आपण त्याच्या ऑपोजिट आहोत कालच्या. चला बघूया इथून कोणता व्ह्यू दिसतोय, कारण इथे श्रेष्ठ दृश्य म्हणजेच बेस्ट व्ह्यू बघायला जातोय. बेस्ट व्ह्यू म्हणजेच हा जो आपला पुतळा आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी, ह्याला आपण समोरून पाहू शकतो म्हणून ह्याला बेस्ट व्ह्यू म्हटलेला आहे. हा बघा फ्रंट पासून, कारण साईडनी बघतो आपण नेहमी, हा फ्रंट पासून बघायला मिळतो. हे बघा आपण काल त्या साईडला होतो, म्हणजे इकडे बसलो होतो. या समोर जे बसायची जागा केली होती तिथून शो बघितला होता. आणखी आज आपण ऑपोजिट साईडला आहोत, ह्या साईडला. इकडे सगळे गार्डन वगैरे बनवलेलं आहे आणि इथून सुंदर स्टॅच्यू दिसतोय. समोरचा फ्रंट फेस आपल्याला इथे स्टॅच्यूचा इकडे बघायला मिळतो. हे बघा इथून स्टॅच्यू दिसतोय फ्रंट. हे बघा आता आपण तो व्ह्यू पाहिला फ्रंटपासून, आपण तो पुतळा पाहिला फ्रंटपासून, म्हणजे फ्रंटला उभं राहून आपल्याला तो पुतळा बघता आला. आता आपण कॅक्टस गार्डनला आलेलो आहोत. हे माझ्या मागे बघताय, हे आहे कॅक्टस गार्डन. तर आपण कॅक्टस गार्डनमध्ये एंट्री करणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला काढायची आहे इथे तिकीट. तर त्या तिकीटची प्राईज आहे 60 रुपये आणि मुलांसाठी आहे 40 रुपये.
तर चला आपण पटापट तिकीट काढूया आणि आतमध्ये प्रवेश करूया. आतमध्ये अशा प्रकारची फुलं वगैरे पण आहेत आणि कॅक्टस म्हणजे प्रत्येक काटेरी झाड आहेत. तर ती काटेरी झाडं इकडे आपल्याला बघायला मिळत आहेत. निवडुंग असेल किंवा अजून बऱ्याच प्रकारची आपली काटेरी झाडं असतात. तर त्याच्यासाठी हे गार्डन बनवलेलं आहे. आपण एवढं मोठे काट्याचं झाड आहे आणि ते वाळवंटावरती ठेवलं आहे, म्हणजे सॉरी रेतीवर ठेवलेलं आहे. कारण अशी झाडं रेतीवरतीच वाळवंटात येतात मोस्टली. हे असं अशा प्रकारची झाडांची ते ठेवण केलेली आहे. निवडुंग आणि अशी उंच पण झाड आहेत काटेरी. हे झाड दिसतं इतकं सुंदर, हे हिरवं, पण ह्याची पानं पण खूप कडक असतात बरं का. चला आतमध्ये जाऊया आपण. वा, इथे काट्याचीच आहेत पण इतकी सुंदर दिसतात. ही खूप सुंदर आहेत, खूप छान आहेत, खूप. हे जे दिसतंय हे असं काहीतरी वरती त्याच्या अजून एक फळस टाईप काहीतरी येतं आहे हे कॅक्टसवरती. आणि हे जे आपण बाहेर बघितले ते आहे मेलोकॅट स्पेशल कॅक्टस नाव आहे त्याचं. अच्छा, हे बघा, हे एक कॅक्टस आहेत पण हे पायनॅपल म्हणजे पायनॅपल कॅक्टस म्हणतात ह्याला. हा पूर्ण असा अगदी त्या रंगाचाच आहे असा दिसतोय. हे तर पूर्ण असं कापूस टाईप पाण्यामध्ये असतात ना, शेवाळी टाईप असतं, तर ते कॅक्टस आहेत हे. हे बघा, सुंदर, छान वाटतंय. हे पाहायला खूप सुंदर वाटतंय. पुढे जाऊया. हे नॉर्मली आहेत तसेच आहेत हे. हां, हे एक बघा, किती प्रकारचे कॅक्टस इथे लावलेले आहेत. इकडे हे ॲलोवेरा त्याचं आहे. वाव, ह्या कॅक्टसवर किती सुंदरशी लाल लाल छोटी छोटी फुलं दिसत आहेत. बघायला भले काटेरी असेल ना तरी खूप सुंदर दिसतात हे बघायला. हे बघा कसे आहेत. हा खूप मोठा आहे, अननससारखा, छान. ही बघा, ही झाडी, ही छोटे छोटेच आहेत पण ह्याला काटे खूप आहेत. हे बघा, काटा आहे इथे. आणि मोस्टली हे निवडुंग दोन प्रकारचे असतात हे बघ. आणि हा जो आपल्याकडे असतो नॉर्मली, आणि ही त्याची झाडं असतात. किती मोठं आहे, माणसासारखं उभं राहिल्यासारखं वाटतंय. हे कॅक्टस किती मोठं आहे, खूप मोठी मोठी आहेत, खूप अगदी म्हणजे आपल्या उंचीपेक्षा पण उंच असे कॅक्टसचे आहेत झाडं. ही बघा, हा आपल्याला खांब वाटतो पण खांब नाही आहे, कॅक्टसचं झाडच आहे. इकडे किती उंच आहे, वाव. हे एकतर ते साप टाईप असतात ना, तसे इथे आहेत. हे कोणीतरी घाबरूनच जाईल साप आहेत की काय म्हणून. हां, हे कॅक्टस सुंदर आहे. हे बघा किती सुंदर फुलं आहेत ह्याला, किती सुंदर फुलं आहेत ही. हा बघा, कव. आपण म्हणतोय की काटेरी झुडपं, पण काटेरी झुडपं पण एका म्हणजे अनेक प्रकारची त्या बघायला आपल्याला भेटत आहेत. त्याला काही काहींना फुलंसुद्धा आहेत आणि काही काहींना पानं फुलं खूप छान असं म्हणजे काय सुंदर पण आहेत. तर हे महत्त्वाचं आहे, फक्त काटेच नाही आहेत तर ते दिसायला सुंदर आहेत, हेही महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणाला ग्लास डोम म्हटलं जातं. ह्याच्यामध्ये वनस्पतीचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांना अनुकूल वातावरण देण्यासाठी हा एक भव्य क्षेत्रफळाचं काचेचं घुमट बांधण्यात इथे आलेलं आहे.
हे बघा, हे कोळसा टाकलाय, कोळसा टाकलाय इथे, कोळसा लागतोय, कुठे कुठे रेती टाकलेली आहे. आणि हे तर बाबा इतके सुंदर आहेत ना दिसायला, खूप सुरेख. हे बघा मांजसारखे, एकाला दोन, दोनाला तीन. हा बघा किती सुंदर वाटतंय झाड. हे फुल कलरफुल इथे दिसतंय, येल्लो, रेड, मरून, ऑरेंज. ही फुलं नाही आहेत, काटेरी झाडांना फुलं आलेली आहेत, ती इथे सुंदर दिसतात. हे बघा, हे रेड कलर इथे किती सुंदर अशी, किती ब्युटिफुल वाटते, ब्युटिफुल, सुंदर. हा रेड कलर खूप सुंदर दिसतो. हा खूप छान. म्हणजे फक्त काटे म्हणजे काटेच नसतात, बोसणारी, डोळ्यांना आकर्षक करणारी पण झाडं इथे दिसतात. हा बघा, हा एक वेगळा प्रकार आहे, किती सुंदर दिसतोय, छान, खूप छान. गोल्डन स्टार कॅक्टस. गोल्डन स्टार हा किती भरमस्त रेड, म्हणजे सोनेरी कलर आहे, ग्रीन कलर आहे, म्हणून त्याला गोल्डन स्टार कॅक्टस असं म्हटलं जातं आहे. आणि एकाला दोन, दोनाला तीन असे जॉईंट आहेत, हे असं वाला आहे. हे मुकुटवाला दिसतंय, खूप भारी वाटतं हे. याचं नाव त्या साईडला आहे, पण छान वाटतं, कलर खूप सुंदर वाटतं. हा सुंदर आहे, छान उभं केलेलं आहे. इरोहोबिया ह्या नाव आहे ज्याचं. वाटेल का खरं आपल्याला की हे जो टोचले मला, हा रिअल आहे, ते टोचले मला. असे कलरफुल सुद्धा काटेरी झुडपं असू शकतात, सुंदर अशी आकर्षण करणारी अशी आपली ही झुडपं आपल्याला बघायला मिळतात. निसर्गाने आपल्याला खूप काही दिलेलं आहे आणि आपण त्याची काळजी घेतलीच पाहिजे. आपल्याला जसं फूल आहे तसंच काटे पण आहेत, पण काटेही सुंदर असतात. हे आता आपण बघितलेलं आहे की किती सुंदर आहेत अशी. आणखीन खूप छान हा जो कॅक्टस गार्डन आहे तो बऱ्यापैकी भूखंडावरती तयार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये अनेक जातीच्या, अनेक प्रकारचे, प्रत्येक राज्यातली काटेरी वनस्पती इथे आणायची किंवा काटेरी झुडपं इथे आणून ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी छान केलेला आहे. कोण मातीमध्ये असतात, म्हणजे रेतीमध्ये असतं, कोण कोळशामध्ये ठेवलेलं आहे, कोण लाकडामध्ये असतं. प्रत्येक वनस्पती हे कुठल्या ना कुठल्या तरी खासियतमध्ये जन्म घेते. कोण दगडामध्ये असतं, कोण मातीमध्ये असतं, बरेच अशा गोष्टी असतात, बरेच झुडपं असतात. तर तशी ही झुडपं आपण इथे बघितली, खूप छान. आता इथेही हे बघा, सुंदर फुलं आहेत माझ्या बाजूला. हे बघा किती सुंदर फुलं आहेत, पण ह्याला काटेसुद्धा आहेत, दिसते का जवळ, मी जवळ नेते. किती सुंदर छोटी छोटी फुलं आहेत, म्हणजे अशा प्रकारचे इथे आपल्याला बघायला मिळालेलं आहे. Few moments later. बापरे, हे किती सुंदर आहे. कमलम ना म्हणतात त्याला, कमलम. हे खूप मोठं आहे. हे चला बघूया हे कसं करतात, बघा येत वगैरे. शो आहे इकडे. आपलं ड्रॅगन फ्रूट आहे, त्यालाच कमलम म्हटलं जातं आणि तिची इथे शेती केली जाते. आणि बऱ्याच प्रकारे म्हणजे त्यांनी माहिती, ते खूप चांगला शो पण दाखवला आपल्याला. कॅक्टसचं जे उद्घाटन होतं ते मोदी ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी त्यांचं
कॅक्टसचं जगाला माहिती म्हणजे पुरावी, आणखीन औषधीय वनस्पती आहेत, तसेच बाकीच्या पण त्या वनस्पती आहेत हे त्यांना माहिती करून द्यायचं होतं, म्हणून त्यांनी इथे निर्माण केलेलं आहे. आणि कॅक्टसची शेती इथे बहुतांशी आदिवासी जे आहे, म्हणजे हे आदिवासी गाव आहे, ते म्हणाले जिथे स्टॅच्यू ऑफ युनिटी ही तयार केल्यामुळे आम्हाला ही शेती पण इथे करता आली आणि कॅक्टसची शेती इथे केली जाते. 75% सबसिडी आहे इथे कॅक्टस शेती करण्यासाठी, कमलमसाठी जे नाव मोदींनी दिलेलं आहे. ही आहे आपली नर्मदा नदी आणि आम्ही आता थोड्याच वेळात आपल्या दुसऱ्या प्रेक्षणीय स्थळावर पोहोचतोय. आता आम्ही बटरफ्लायला काय फक्त नॉर्मली असे बनवलेले बटर्स होते, त्यामुळे तो काय मी नाही व्हिडिओ बनवला. पण इथे व्हॅली ऑफ फ्लावरला मी आलेलो आहोत. आम्ही मोजकेच लोक आलोत, कारण सगळे काय काय जे थकलेत ते आराम करायला हॉटेलवर गेलेत. आणि इकडे सुंदर असं मी गेट दाखवते. असा मस्त गेट केलेला आहे. आणि हे आहे, चला बघूया. वा, झाड पाहिजे ते आला ना तुझा काय कलर आहे, किती सुंदर झाड आहे. वा, वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत सुंदर. तर हे आपलं व्हॅली ऑफ फ्लावर्स, वेगळ्या प्रकारची छान डिझाईनची फुलं अजून आहेत. ती ॲक्च्युली खाली इथे पण तो गेट बंद आहे, तिथे खूप छान फुलं वेगवेगळ्या प्रकारची तयार केलेली आहेत, म्हणजे उगवलेली आहेत. आणखीन आता हे मी दाखवले ही नॉर्मल पण छान फुलं इथेही आहेत, गुलाबाची आहेत, बरेच प्रकार आहेत, पण आपण एवढं काही कवर करत नाही आहेत. हे विष्णू कमळ आहे, माहिती आहे आपल्या गावच्या पण एका व्हिडिओत तुम्हाला मी दाखवलं होतं. हे विष्णू कमळची वेल आहे आणि इकडे विष्णू कमळच्या कळ्या वगैरे आलेल्या आहेत. तर इकडे आल्यापासून हा रूममधला पहिला व्हिडिओ बनवतो आपण, कारण घरी यायचो खूप थकून, तर रात्री आपण काही रूममध्ये व्हिडिओ एंड करत नव्हतो, बाहेरच करत होतो. कालही आपण तेच केलं की खाली आपण त्या कारंजा जेव्हा जी व्हिडिओ बनवली जेवायच्या अगोदरची, तर तिथेच आपण ते एंड केलेलं आहे. बरं, आज आपण खूप काही बघितलं आहे आणि खूप खाली काही प्राणी बघितले. आपण जंगल सफारी केलेली आहे, कॅक्टस गार्डन बघितलं आहे, आणखीन वे गार्डन बघितलं आहे. थोडंसं विसरली आहे मी, कारण खूप काही आम्ही फिरत होतो. आणखी इथे जर बघायला गेलं ना, एक गोष्ट अशी आहे की इथे जी फिरण्यासाठी जो लँड बनवला आहे, एकता नगर बनवलं आहे, तर एकता नगरमध्येच जवळ तर स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या आसपासच ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत की लोकांनी ते बघावं. इथे फ्री बसची सेवा त्यांनी पुरवलेली आहे. त्या फ्री बसच्या सेवेमुळे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मग ते जे पण त्यांचे पॉईंट्स आहेत, जंगल सफारी होऊ दे
स्टेशन असू द्या किंवा लिबर्टी युनिटी असू द्या किंवा अजून बऱ्याच काही. आज आम्ही दुसऱ्या साईडला गेलो होतो, तिथून फ्रंटपासून आपल्याला मूर्ती म्हणजे जो त्यांचा पुतळा आहे तो आपण तिथून बघितला. तर तिकडे पण खूप काही गोष्टी आपण बघितलेल्या आहेत, त्या तुम्ही बघितल्याच असेल व्हिडिओमध्ये. आणि खूप छान असा प्रवास झालेला आहे, खूप छान वाटलं. आता आज आम्ही जेवणाच्या व्हिडिओ मुद्दाम बनवत नाही आहे, कारण माहिती आहे की जेवण खूप सुंदर असतं आणि रोज रोज जेवण तरी काय दाखवायचं, आणि मी जेवणार आणि तुम्हाला दाखवायचं ते मला मी म्हटलं यावेळेला थोडंसं स्किप करूया. तर मी जेवणाचे मेनू होते मी तुम्हाला सांगितले नाही आहेत. तर पण खूप जेवण सुंदर असतं. देवेंद्र भाऊंचं जेवणाचं प्रश्नच नाही आहे. आत्ता आम्ही स्विमिंग पूल होतं हॉटेलमधचं, तर स्विमिंग पूलमध्ये थोडी मज्जा करून आलो. मी नाही व्हिडिओ बनवलेला, कारण मी एकटीच झालेली आहे ह्या वेळेला, त्यामुळे व्हिडिओ बनवताना पण कोणतरी पाहिजे. तर तसं कोणी नाही आहे ना, माझे मिस्टर आहेत ना मुलं आहेत. तर तसं आहे. आता उद्या आहे आमचं इथून चेकआउट आहे आणि साईट सीन आहेत कुठले तरी, म्हणजे मंदिर वगैरे आहे. बरं आता ते उद्या आपल्याला कळेल, कारण शेड्यूल थोडंसं चेंज होत राहतं. तर बघूया उद्याचं शेड्यूल कसं असेल. पण तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच बघा, इथे एकदा नक्कीच भेट द्या, मी हे सांगेन. आणि उद्या काय असणार आहे आपण ते उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर आजची ही व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन जरूर दाबा. तर गुड नाईट तुम्हा सर्वांना. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय महाराष्ट्र.